मित्रांनो, तुम्ही जर बेकरी ओव्हनच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, ज्यामध्ये आमच्याकडे 2 ओव्हन आहेत, कन्व्हेक्शन ओव्हन आहे आणि डेक ओव्हन आहे. दोन्ही ओव्हन मध्ये तुम्हाला आता हे दोन्ही ओव्हन आहेत हे इलेक्ट्रिक मध्ये आहेत. ह्यामध्ये तुम्हाला गॅस ऑप्शन पण येतो, हा गॅस मध्ये पण येतात दोन्ही पण. आता दोन्हीची ट्रे साईज जर बघायची झाली तर हा येतो 16x24 चा ट्रे साईज असतो. ह्याला तुम्हाला 12x16 चा ट्रे साईज मिळतो. आता दोन्हीच्या प्रोडक्शन विषयी जर बोलायचं झालं तर ह्यामध्ये तुम्हाला 8 ते 10 12 बेस पर्यंत तुमचं प्रोडक्शन ह्यामध्ये निघू शकतं. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर साधारण केकचे स्पंज जर करायचे म्हटलं तर ह्यामध्ये 8च बसतात, कमी बसतात. तर ह्याचं प्रोडक्शन मेनली हे वापरलं जाईल ते कुकीजसाठी. कुकीज जी आहेत तुमची ती सगळी तुमची क्वांटिटीमध्ये निघतील. ह्यामध्ये साधारण मॅक्सिमम कपॅसिटी जी आहे कुकीजची ती 1.5 ते 2 किलोपर्यंत तुम्ही ह्यामध्ये कुकीज घेऊ शकता. 4 ट्रेचा ओव्हन आहे हा कन्व्हेक्शन ओव्हन. तर आता ह्या दोन्ही मधले जर डिफरन्सेस बघायचे झाले, ह्याच्यामध्ये जेवढी क्वांटिटी निघते तेवढी ह्यामध्ये निघत नाही, कारण ह्याला ट्रे बसतात ह्यामध्ये. तर आता तुम्ही ह्यामध्ये बघू शकता की अशी ट्रेची अरेंजमेंट असते. ओके, तर हे जर ट्रे काढलेत तर थोडस जवळून बघाल तर ह्यामध्ये दिसून येईल तुम्हाला, ह्याला मागे फॅन आहे. तर हा फॅन काय करतो की एअर सर्क्युलेट करतो हिटिंगची आणि त्यामुळे प्रोडक्ट बेकिंग होतं. आता ह्याच जर डेकमध्ये बघितलं तर डेकमध्ये तसं येत नाहीये. डेकमध्ये जी सिस्टीम येते ती ऍक्च्युली फक्त ते हिटिंग करतं आणि त्याच्यातून आपला प्रोडक्ट बेक होतो. तर हा स्पेशली केकचे स्पंज आणि ब्रेडसाठी खूप अतिशय उत्कृष्ट ओव्हन आहे डेक. त्यानंतर जर कुकीजसाठी जर वापरायचं असेल तुम्हाला तर तुम्ही स्पेशली हा कन्व्हेक्शन वापरा. ह्यामध्ये कलर आणि त्याचं जे प्रोडक्टची क्वालिटी आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने बेक होतं. तर ह्या प्राइस विषयी जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर आम्हाला एकदा डीएम करा, आमच्या पेजला फॉलो करा, ज्यामध्ये तुम्हाला ह्याची सगळी माहिती मिळून जाईल निरनिराळी. तर धन्यवाद.